20 फेब्रुवारीला मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचा केलेला सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे। मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी 10% आरक्षण कायदा केला जाऊ शकतो। मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब केलंय। त्यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळात संमत केलं जाईल आणि सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। सोबतच विविध भागात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना त्यांनी जरा सबुरीचा सल्ला दिलाय। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, विद्यार्थ्यांना त्रास होईल असं काहीही करू नका। 20 तारखेनंतर आंदोलनाची दिशा निश्चित करू असं जरांगे म्हणतात। आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढली, अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा। दुसरं म्हणणं आहे हैदराबादचं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या। आता ही टक्केवारी कशी काढली विभागवार कसा त्यांनी याचं काय केलंय मला नाही सांगता येणार। 16% 12-13% आले, 12% 13% आता 10% आले। परंतु त्यात पडण्यापेक्षा गोरगरीब मराठा समाज ज्या 20-25 मराठ्यांना वाटत होता आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, त्यांच्यासाठी गोरगरीब मराठा समाज लढलाय। मागासवर्ग आयोग याच आंदोलनामुळे गठीत झाला, याच गोरगरीब मराठ्यांमुळे, आणि तो अहवाल आलाय, तो एक कायदा बनल। ECBCचं आरक्षण ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस आमचे पोरं इतके ताकदीनं अभ्यास करून लढले, जिंकले सुद्धा, आणि आरक्षण रद्द झालं। त्या पोरांच्या निवडी झाल्यात। आत्ता 3-3, 4-4 वर्ष झाले ते पोरं तर फडतायत, अशी इतक्या वेदना आहेत त्यांना। निवडी झाल्या तर नियुक्त्यात मिळालं, ते आरक्षण रद्द होऊन बसलं ना। मग तेच वाटलं पुन्हा होण्यापेक्षा तुम्ही तेही द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, पण मूळ आंदोलनाचा गाभा जे ओबीसी आरक्षणातला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करा। इकडून हुकले तर इकडे राहतील, म्हणजे चारही बाजूने होईल तर मराठ्यांचाच फायदा होईल। 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। हे लेकरं आपले विद्यार्थी आहेत, त्यांचं भविष्य ते आजमावत आहेत। कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय, आंदोलन सुरू आहे, त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे, आपण शांततेत आंदोलन करावं, परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे, त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे। ते वाहनं त्यांचे ताबडतोबीनं स्वतः मराठ्यांच्या पोरांना पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आलं पाहिजे, तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंत सुद्धा गेला पाहिजे, याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।